Second Chronicles chapter 29 and verse 1. दुसरा इतिहास 29वा अध्याय आणि पहिलं वचन. Hezekiah became king when he was 25 years old. दुसरा इतिहास 29वा अध्याय आणि पहिलं वचन. हिजकिया राजा राज्य करू लागला तेव्हा तो 25 वर्षाचा होता. Somebody say 25 years. कोणीतरी म्हणा 25 वर्ष. जो लोग पीछे हैं आपके पास बाइबल है क्या? जे मागे बसले तुमच्याकडे बायबल आहे का? बाइबल खोलिए सभी आपलं लोग. बायबल उघडा सगळ्यांनी. अगर बाइबल नहीं है तो ऐसा झांक लो बाइबल में. हाँ? आणि जर बायबल नसेल तर शेजारच्या बायबल मध्ये असं झाका. Now this man Hezekiah, आणि हा जो व्यक्ती आहे हिजकिया, look at his life. त्याच्या जीवनाकडे पहा. Verse 3 says, आणि तिसरं वचन सांगतं, in the first year of his reign, त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी, in the first month, पहिल्या महिन्यात he opened the doors of the house of the Lord परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे त्याने उघडले and repaired them. आणि त्यांची दुरुस्ती केली. Whenever a new king takes over, आणि जेव्हा केव्हा एखादा नवीन राजा राज्य करू लागतो, listen to this. ऐका सगळ्यांनी, He wants to impress the people and show the people how good his administration is. आणि त्याला Anybody. I'm not आणि talking about. जेव्हा केव्हा कुठला राजा नवीन रीते उभे राहतो तर त्यावेळेला त्यांना लोकांना प्रभावित करायचं असतं, त्याची जी व्यवस्थापना आहे ते दाखवून. But this man Hezekiah, परंतु हा जो राजा आहे हिजकिया, he did not do anything like this. पण त्याने वेगळं असं काही केलं नाहीये. But in the first year, परंतु त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी, सब जन बोले पहले ही साल में, म्हणा पहिल्याच वर्षी, जोर से बोलिए. मोठ्याने बोला, पहिल्याच वर्षी. पहले. थैंक यू पास्टर. थैंक यू. नहीं जरूरी है. गरजेचं आहे. First year, म्हणा पहिल्या वर्षी, first month. आणि पहिल्या महिन्यात What did he do? त्याने काय केलं? He opened the doors of the house of the Lord. त्याने पहिल्या वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडले. In other words, दुसऱ्या that शब्दामध्ये, the doors of the house of the Lord were closed not only to him but also to the people. याचा अर्थ असा की परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे हे बंद होते न केवळ त्याच्यासाठी पण लोकांसाठी. Hezekiah made something his priority. आणि हिजकियाने जेव्हा राजा झाला तर त्याला प्राधान्य म्हणून कुठली तरी महत्वाची गोष्ट त्याने He केली. understood त्याला हे समजलं, that if I have to rule well, जर मला योग्य रीतीने सेवा करायची किंवा राज्य करायचंय, if I have to govern my people well, मला योग्य रीतीने जर माझ्या लोकांना सांभाळायचं आहे, I just cannot depend on technology. तर मी फक्त जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यावरती भरोसा ठेवू I शकत can't नाही. depend upon my strength. आणि माझी जी ताकद आहे त्याच्यावरतीच मी भरोसा ठेवू शकत नाही. I cannot depend on my education as good as it is. आणि माझं शिक्षण कितीही चांगलं असेल तर त्या शिक्षणावरती मी भरोसा ठेवू शकत नाही. I have to depend on a power that is greater than me. तर मला जे सामर्थ्य माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे त्या सामर्थ्यावरती भरोसा ठेवायचा And आहे. so, आणि म्हणून the first thing, तर पहिली गोष्ट देखो उधर लिखा है. काय First, लिहिलंय ते पहिली गोष्ट एक ही वर्ष में दो बार first आया. एकाच वचनामध्ये दोनदा पहिलं आलेलं आहे. First year, first month. पहिले वर्ष पहिला महिना. It shows the importance of first over here. आणि या ठिकाणी पहिला या शब्दाचं महत्व काय आहे दिसून येतं. And he opens the doors of the house of the Lord. परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे तो पहिल्या वर्षी पहिल्या महिन्यात उघडतो. And not only opens it, आणि न केवळ तो ते उघडतो, he goes inside तो आतमध्ये जातो and he repairs the house of the Lord. देवाच्या मंदिर जे आहे ते रिपेअर करतो, त्याची दुरुस्ती करतो. How many of you listening right now? किती लोक ऐकतायत माझं यावेळेला? Today, आज I want to tell you as a man of God. एक देवाचा सेवक म्हणून मला तुम्हाला सांगायचंय. Listen, ऐका. many of you came from many far off places. आणि खूप सारे लोक आहेत जे दूरून या ठिकाणी आलेले आहेत, लांब प्रवास You करून आले. want a prophetic word for your life. तुमच्या जीवनासाठी तुम्हाला एक भविष्यवक्तीत असा संदेश हवा होता. Here is the word of the Lord. आता ऐका हा देवाचा शब्द जो तुमच्यासाठी येत आहे. God is about to begin a new work from today in your life, in your family, in your business, in your ministry. If you can shout the loudest hallelujah, receive. हालेलुया. ऐका, देव ह्या दिवसापासून Come on. तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या सेवेमध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये एक नवीन गोष्ट सुरुवात करत आहे. I'm not saying this because I have to say it. आणि मला बोलायचंय म्हणून मी बोलत नाहीये. Are you getting me, church? ऐकताय सर्वजण? Listen to me. ऐकताय? If you can open the house of the Lord, it means going into the presence of God. देवाच्या घराचा दरवाजा उघडणे याचा अर्थ काय? जर तुम्ही देवाच्या प्रेझेन्स मध्ये, सानिध्यामध्ये गेलात,
And not only that, आणि फक्त तेवढंच but नव्हे, if you can set things right in your life, that will make it easy for you to be in the presence of God on a daily basis. आणि मग जर गोष्टी तुम्ही व्यवस्थित केल्या, व्यवस्थित मांडल्या, जेणेकरून रोजच्या रोज दैनंदिन दिवसामध्ये तुम्ही देवाच्या सानिध्याचा अनुभव घेताल. Maybe आपको थोड़ा स्केड्यूल बदली करना पड़ेगा. कदाचित तुमचं जे वेळापत्रक आहे ते तुम्हाला थोडंसं बदलावं लागेल. कितने लोग सुन रहे हैं? किती लोक ऐकताय? 1-2 बजे नहीं सोने का, लेकिन आपको थोड़ा जल्दी सोना पड़ेगा. जे उशिरा झोपताय ते लवकर झोपावं लागेल. थोड़े दोस्तों को ना बोलना पड़ेगा. काही मित्रांशी जे भेटणं आहे त्याला नाही बोलावं लागेल. थोड़ा अपनी जिंदगी को थोड़ा सा एडजस्ट करना पड़ेगा. जीवनामध्ये थोडा बदल आणावा लागेल. Repairing the house of the Lord. प्रभूच्या घराची दुरुस्ती करणे. आमेन. Today I want to bring this word. हा शब्द मला आज तुमच्याकडे आणायचा आहे. पुणे. पुणे. You want to hear the word of the Lord. तुम्हाला देवाचा शब्द ऐकायचा आहे. Can I tell you something? मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. Because Hezekiah did this. हिजकियाने हे केलं म्हणून When he was about to die. एक वेळ आली ज्यावेळेला तो मरायला टेकला होता. Even when he was about to die. ज्यावेळेला तो मरायला टेकला होता, God said, देव म्हणाला, I will add to your years. मी तुझ्या आयुष्य वाढवेल. A man or a woman who prioritizes God above everything else, God will keep him also first. आमेन. जर एखाद्या व्यक्तीने देवाला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान दिलं तर देव त्या व्यक्तीलाही प्राधान्यच देईल. I want to tell my pastor brothers. आणि जे काही पास्टर्स आहेत त्यांना मला I want to सांगायचं, tell my businessmen brothers and जे sisters. सर्व जे व्यावसायिक आहेत त्यांना मला सांगायचंय, भागम दौड़ी कभी बंद नहीं होगी. तुमचं पळणं कधीच थांबणार नाहीये. कितने लोग सुन रहे हैं? ऐकताय सगळेजण? भागम दौड़ी कभी बंद नहीं होगी. चाहे वो पास्टर हो, चाहे बिजनेसमैन हो, सुबह उठा तो फोन कॉल आता है. कम ऑन पास्टर्स, यस और नो? बरोबर. ये करना है, वो करना है, ये करना है, ऐसा करना है, उधर जाना है, ये करना है. And in this way, the house of the Lord is in ruins. But today God is saying, build, open the doors of the house of the Lord. आमेन. आणि पळापळी रोजचीच आहे. रोजच, मग तुम्ही पास्टर असो किंवा व्यावसायिक असो, परंतु देवाचं घर हे उद्ध्वस्त आहे किंवा अस्तव्यस्त आहे. This Sunday, आज या रविवारीपासून you will go to the house of God. तुम्ही देवाच्या घरी जाता. You will go to church. तुम्ही चर्च मध्ये जाता. Not like a VIP. एका VIP म्हणून नव्हे. Oh, just, when the church is about to end. आणि एक चर्च संपायला आलंय त्यावेळेला जाता. Hello, असं नाही. pastor, मी आलो. पहा पास्टर, आलो बरं का मी. खूप ट्रॅफिक होती. खूप ट्रॅफिक होती म्हणून उशीर खोट्या झाला. ट्रॅफिक नव्हती, तू घरातूनच लेट निघालेस. खोटारडा आहेस तू. आमेन. Are you listening? ऐकताय? You go in the house of God. तुम्ही देवाच्या घरी जाता. In your house, तुमच्या घरामध्ये you prioritize prayer. तुम्ही प्रार्थनेला महत्व देता, प्राधान्य देता. How many of you listening right now? किती लोक ऐकतायत आणि And I समजतायत? believe this is the first word that the Holy Spirit is speaking to many of you today. आणि मला माहिती आहे की पवित्र आत्मा हा पहिला शब्द आहे की जो अनेकांशी बोलत आहे. Please listen. लक्ष देऊन I ऐका. don't want you to keep your eyes and focus on me. Oh, that man of God. Oh, he did this and did this. I want to lift up Jesus. माझी इच्छा नाही की माझ्याकडे तुम्ही पाहावं आणि म्हणावं, "आ, त्या देवाच्या सेवकाने असं केलं तसं केलं." नाही, मला येशूला उंच करायचं आहे. Are you listening, church? ऐकताय सर्व? आजकल दुनिया लोगों के पीछे भाग रही है. भागो, भागो. जरी लोकांच्या मागे दुनिया पळत असेल, त्यांना पळू देत. But real revival comes खरं संजीवन त्यावेळेला येईल when people turn to Jesus. ज्यावेळेला लोक येशूकडे वळतील. People turn to Jesus. ज्यावेळेला लोक येशूकडे I want to वळतील. tell everybody, मला सगळ्यांना सांगायचंय, let's turn to the Lord. प्रभूकडे वळूयात. He will save us. तो तुम्हाला वाचवेल. Look at your neighbor and prophesy and say, you are Hezekiah. तुमच्या शेजाऱ्याकडे वळा आणि म्हणा, तू हिजकिया आहेस. Prophesy, prophesy. त्यांच्यावर भविष्यवाणी करा, म्हणा तू Look at हिजकिया your आहेस. neighbor and say, you are Hezekiah. तुमच्या शेजाऱ्याकडे पहा आणि म्हणा, तू हिजकिया आहेस. देखो डर लगता है बोलने को बाजू वाले को. भीती वाटते का बोलायला? वाटतेच. Listen to me. ऐका. This man, instead of opening the house of the Lord, he shut the doors of the house of the Lord. आणि या आहाज राजाने मंदिराचे दरवाजे उघडण्याच्या ऐवजी मंदिराचे दरवाजे बंद केले. How many of you listening right now? किती लोक ऐकतात? This man, हा व्यक्ती, he came under a curse. तो व्यक्ती मग श्रापाखाली आला His lineage was destroyed. आणि त्याची जी वंशावळी आहे ना ती खतम झाली. Today, आज I want to share this one word with you. In another 5 minutes, I'm going to close and we're going to pray now. आणि 5 मिनिटात मी संपवणार आहे, पण तो हा एक महत्त्वाचा शब्द मला सांगायचा आहे. Do you know what happened to this Hezekiah? माहिती आहे हिजकिया बरोबर काय घडलं? Wherever he went, जिथे कुठे हा गेला, God was with him. देव त्याच्या सोबत होता. How many of you listening right now? किती लोक ऐकताय माझं? No matter who came against him, तो त्याच्या विरुद्ध जरी कोणी आलं,
that person did not stand. तो जो विरुद्ध आलेला व्यक्तीनं तो उभा राहू I शकला want to नाही. tell the body of Christ. मला ख्रिस्ताच्या शरीराला हे सांगायचंय. Many times अनेकदा we are looking for people to deliver us. आपण लोकांकडे पाहतो की त्यांनी आपल्याला सोडवावं, But the Lord is saying, परंतु प्रभू तुम्हाला म्हणत I have आहे, not changed. मी बदललेलो नाही. I am your savior. मी तुझा तारणारा I होतो, am your deliverer. मी तुझा सोडवणारा And आहे I will deliver आणि you. मी तुला सोडवेल. Don't look to Egypt. तुम्ही मिस्राकडे पाहू नका. Don't look to the horses of Egypt. मिस्रातील जे घोडे रथ आहे त्यांच्याकडे पाहू नका. Are you understanding? I cannot speak now. आणि मी बोलू शकत नाही आता. तुम्हाला समजत आहे का? ज्यांचे कान आहेत त्याने समजून घ्यावं. ज्यांचे कान आहे त्यांनी ऐकव. We are looking to Egypt. आपण मिस्राकडे पाहत आहोत Oh, these people will save us. की हे लोक आम्हाला वाचवतील. No, sir. नाही, Let's look to the Lord. प्रभूकडे पाहू. Let's look to the broken Savior. आणि जो तुटलेला तारणारा आहे त्याच्याकडे पाहू. Because in that if everyone can look to the broken Savior, the wounded Savior, जो छलनी झालेला, जखमी झालेला तारणारा जर कोणी त्याच्याकडे पाहिलं, in our churches, आमच्या चर्चमध्ये, in our homes, आमच्या in our घरांमध्ये, families, आमच्या परिवारांमध्ये, the Lord says, प्रभू म्हणतो, step aside. बाजूला हो. The battle is not yours. युद्ध तुझं नाहीये. The battle will be mine. लढाई तुझी नाही, लढाई माझी आहे. Today, आज if you can say, Lord, आज जर तुम्ही हे बोलू शकला, प्रभू forgive me, Lord. मला क्षमा कर, I turn to you. मी तुझ्याकडे वळत आहे. Watch me. माझ्याकडे पहा. This prophetic word, even before you reach your home, it will happen in your हे life. भविष्यवाणीचे शब्द पूर्ण होतील. घरी जाण्याच्या आधी तुम्ही पाहताल ते It will happen ते घडेल in the name of Jesus. येशूच्या I नावाने. have not taken these names. आणि मी कुठले नावं घेत नाही. Da. नाही, This is what I want to tell you. आज मला तुम्हाला हे सांगायचंय. Let's not be a Ahaz. आपण आहाज राजाप्रमाणे होऊ नये. Let's be a Hezekiah. आपण हिजकिया राजाप्रमाणे Lift your बोलूया. hand and say, I am the New Testament Hezekiah. हात वर करून म्हणा, मी नवीन करारातील हिजकिया I will आहे. seek the Lord. मी देवाला I will शोधेन prioritize the Lord. आणि मी देवाला प्राधान्य देईल. How many of you following me right now? किती लोकांना समजत आहे? Will you obey the voice of the Holy Spirit? पवित्र आत्म्याचा आवाज तुम्ही ऐकता I'm नाही, not here for पाहता. my glory. I'm not here to build my church. No, sir. आणि मी माझ्या गौरवासाठी, माझी मंडळी बांधण्यासाठी इथं नाहीये. Secondly, दुसरी गोष्ट, as you prioritize the things of God, आणि देवाच्या गोष्टींना जसं तुम्ही महत्व देताल, the enemy will try to pull you down from the place of prayer. आणि प्रार्थनेच्या ठिकाणाहून शत्रू तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करेल. How many of you listening right now? ऐकताय सगळेजण? When you make a commitment to be and to get into the presence of God, ज्या वेळेला तुम्ही निश्चय करता की मी देवाच्या उपस्थितीमध्ये राहील, मी प्रार्थनेला प्राधान्य देईल, the enemy will try to kind of pull you away from the place of prayer. शत्रू सतत प्रयत्न करेल तुम्हाला प्रार्थनेच्या ठिकाणाहून खाली Look खेचायला. at somebody and say, guard your prayer time. आणि कोणाकडे तरी बघा आणि म्हणा, तुझ्या प्रार्थनेच्या वेळेला सांभाळ. बाजू वाले को देखकर कहो, guard your prayer time. शेजारच्याकडे पहा आणि म्हणा, तुझ्या प्रार्थनेच्या वेळेला सांभाळ. Hallelujah. हालेलुया. Listen, what is not important is not guarded, but what is important and precious is guarded. आपण कुठल्या गोष्टीला संरक्षण देतो, सांभाळतो. जे महत्वाचं असतं त्याला, जे महत्वाचं नाहीये त्याला आपण सांभाळत नाही. हॅलो, ऐकताय सगळे? दागिनी आम्ही शोकेस मध्ये नाही ठेवत. बघा रे बघा. हात लावा, पाहिजे तर घेऊन पण जा. No, sir. नाही. You keep your treasures in a box which is very heavy, and you got a combination. Sometimes you don't remember also. आणि तुम्ही दागिने अशा डब्यात किंवा बॉक्समध्ये टाकता की ज्याचं कुलूप जे आहे ना, ते अतिशय एक असं असतं की ते कधी कधी तुम्हीच विसरता की त्याचे नंबर काय आहेत किंवा ते कसं उघडतं. तुमची बायकोला माहित आहे ते नंबर्स. तुमच्या पत्नीला माहिती आहे फक्त. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. बरोबर ना? So what is important? म्हणून महत्वाचं जे असतं This is just to wake you up, guys. ते फक्त तुम्हाला जागा करायला मी बोललो मध्येच. It's okay. I'm a pastor, you know. मी पास्टर आहे. What is important is guarded. आणि जे महत्वाचं असतं ना, त्याला सांभाळलं जातं. Security installations, important installations are guarded 24/7. आणि जे सिक्युरिटी इन्स्टॉलेशन्स लावले जातात ते कशासाठी आहे? सांभाळण्यासाठी आहे. जे काय आहे त्या. So in the same way, त्याच रीतीने you cannot be casual about your prayer time. तुमच्या प्रार्थनेचा जो समय आहे ना, त्याच्याविषयी तुम्ही असंच राहू शकत Lift नाही. your hand and say, Father, हात वर करून म्हणा, पिता, I ask you for grace to pray. मी प्रार्थनेसाठी कृपा I मागत ask आहे. you for power to
pray. मी प्रार्थनेसाठी सामर्थ्य मागत In the आहे. name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Every attack of the enemy शत्रूचा सर्व हमला against my prayer time माझ्या प्रार्थनेच्या be वेळेसाठी scattered in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये उद्ध्वस्त हो. Teach me to pray, oh God. प्रभू मला प्रार्थना करायला शिकव. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये Begin to pray like this every day. रोज अशी प्रार्थना करायला सुरुवात You will करा. see you growing from faith to faith, from glory to glory आणि तुम्ही in Jesus' name. पाहताल तुम्ही Come विश्वासावरून on. विश्वासामध्ये आणि गौरवातून गौरवात वाढताल. How many of you येशूच्या. listening right now? किती लोक ऐकताय? You see, Daniel. तुम्ही दानिएलाकडे But पहा. let's get the word. परंतु शब्द लक्ष ठेवा. Let's get the word. शब्द Look स्वीकार. at somebody and say the word. कोणाकडे तरी पहा आणि म्हणा शब्द. I'm a pastor. Open the Bibles. आपले बायबल उघडा. मी पास्टर Daniel आहे. chapter 6 verse 10. आणि दानिएल याचा 6वा अध्याय आणि 10वं वचन. Pastor, I know Daniel. No, please open the Bible. पास्टर मला दानिएल माहिती असला तरी बायबल उघडा. He's my neighbor. Open the Bible. दानिएल माझा शेजारी. Pastor आशिष आणि Pastor अल्फोन्सो म्हणतील ह्याला बोलवायचंच नाही आता. खूप कडक है. ये ऐसे कडक लोग हमारा पसंद नहीं है. अगर किसको नींद से उठाने का ना तो कड़क चाय की जरूरत होती है. Come on now, praise the Yes. Lord. Open your Bibles, my friend. आपलं Otherwise, बायबल उघडूया. move aside. Daniel 6 verse 10. आणि दानिएल याचा 6वा अध्याय आणि याचं 10वं Now वचन. when Daniel knew that the writing was signed, या फरमानावरती सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले. there was a law that was passed that nobody should pray. आणि एक असं फरमान काढण्यात आलं होतं की कोणी प्रार्थना करू नये. There was persecution. एक छळ चालू होता. But look what Daniel did. पण दानिएलाने त्या छळाच्या वेळेला काय केलं पहा. Daniel, he went into his house, बायबल सांगतं तो आपल्या घरी गेला. opened his window, त्याने आपल्या खोलीतील खिडक्या he उघडल्या. knelt down तो गुडघ्यावर गेला. on his knees, त्याच्या गुडघ्यावर जाऊन and 3 times a day आणि नित्य नियमाप्रमाणे दिवसातून 3दा he prayed. त्याने प्रार्थना He केली. prayed. त्याने प्रार्थना He केली knew it would cost him. आणि त्याला माहितीये की ही प्रार्थना केल्यामुळे त्याला किंमत मोजावी लागेल. He knew it would come against him. त्याला माहिती ही प्रार्थना त्याच्या विरोधातच येणार आहे. लोक काहीतरी म्हणतील. काहीतरी. But still ते असूनही त्यानेही he prayed. त्याने प्रार्थना केली. Hello, how many of you listening right now? समजत आहे सगळ्यांना? Your prayer times may cost you. कदाचित अनेकदा तुम्ही प्रार्थना करता म्हणून तुम्हाला काहीतरी किंमत मोजावी लागेल. बाजूवाल्याला सांगा किंमत मोजावी लागेल. शेजारच्याला सांगा किंमत मोजावी लागेल. दुसरा शेजारी झोपला असेल. आणि दुसरा शेजारी जर झोपला असेल तर त्याला उठून सांगा किंमत बोले मोजावी. उसको बोलिए प्रार्थना में बढ़ना है तो कीमत चुकानी पड़ेगी. प्रार्थनेत वाढायचं असेल तर किंमत मोजावी लागेल. कितने लोग सुन रहे हैं मेरे भाई? किती लोकांना समजत आहे आणि ऐकत कितने आहे? लोग सुन रहे हैं मेरी बहन? ऐकताय माझ्या भावांनो आणि बहिणींनो? हाँ, तो आज से एक कीमत ये करो कि खुदा आज हम लोग घर में बेड टाइम जाने से पहले हम एक परिवार, एक पति पत्नी बच्चे घर में एटलीस्ट 5-10 मिनट की प्रार्थना करेंगे. म्हणून सगळ्यांनी आज हा निर्णय एज अ घ्या. फैमिली, आज हा निर्णय घ्या As a की family, as a brother and sister. एक परिवार म्हणून पती पत्नी भाऊ बहीण पर्सनल म्हणून अलग. वैयक्तिक प्रार्थना नाही. बाजू वाले को बोलो प्रार्थना में कीमत चुकानी पड़ेगी. शेजारच्याला सांगा प्रार्थनेत किंमत मोजावी लागेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बोलिए प्रेज द लॉर्ड. म्हणा प्रेज द लॉर्ड. कितने लोग सुन रहे हो ऊपर वाले? वरचे किती लोक ऐकतायत? Today you will do it. आजपासून तुम्ही तसं Tomorrow करा. morning you will do it. उद्या सकाळी तुम्ही तसं करताल. This is what set apart Daniel. आणि ह्या गोष्टीमुळेच दानिएल वेगळा झाला. That's why Daniel was a powerful man. आणि म्हणून दानिएल एक सामर्थ्यवान व्यक्ती बनला. Many Daniels will rise up today in the name of Jesus. आज या ठिकाणाहून अनेक दानिएल उभे राहत आहेत येशूच्या नावात. And because of you, आणि तुमच्यामुळे many will be blessed. अनेकांना आशीर्वाद Lift मिळेल. your hands and shout hallelujah. आपलं हात वर करून म्हणा हालेलुया. जो लोग दाम चुकाते हैं दूसरे उसका फल खाते हैं. जे किंमत मोजतात त्याचं फळ दुसरे लोक खातात. किसी को नहीं तो किसी को दाम चुकाना जरूरी होता है. पण कोणाला ना कोणाला तरी ती किंमत मोजावी लागते. क्या आप अपने घर में वो दाम चुकाएंगे? तुम्ही तयार आहात का तुमच्या परिवारासाठी ती किंमत मोजायला? प्रेयर रिक्वेस्ट कोई भी दा सकता है. पास्टर हे 100 रुपये घ्या माझ्यासाठी प्रार्थना करे. 100 रुपये आतमध्ये ठेव. Put that money in there. Today, God is saying, will you pay the price? आज And ते- pray. आज देव म्हणत आहे तू किंमत मोजायला तयार आहे का? प्रार्थना करायला तयार आहे का? Hallelujah. हालेलुया. The enemy may rise against you. शत्रू तुमच्या विरुद्ध उभा राहील. But know this, परंतु ऐका, that Jesus made you more than a conqueror. येशूने तुम्हाला महाविजयी बनवलेला आहे. Lift your hands and pray. Lift your hands and आपले हात pray. वर करून प्रार्थना Say, करायला oh सुरू. God, म्हणा हे देवा, I need your help. मला तुझी गरज I आहे. need your grace. मला तुझी जागा To हवी आहे. pray. मला प्रार्थना Take करायची. me deeper in prayer. मला प्रार्थनेमध्ये खोलणे. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये Every scheme of the enemy सैतानाच्या सर्व योजना against my prayer times तुमच्या प्रार्थनेच्या be विरुद्ध उभारलेल्या uprooted by fire. अग्नीने
आपटल्या जाऊ In दे. the name of Jesus. येशूच्या Lift your नावामध्ये. hand and begin to pray, 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 pray. हात वर करून प्रार्थना करायला सुरुवात करा You सगळ्यांनी. are going to a new level in prayer. प्रार्थनेमध्ये तुम्ही एका नवीन स्तरावरती जात आहात. Hallelujah. Hallelujah. Today we have a prayer conference. आज आपली प्रार्थनेची कॉन्फरन्स आहे That's the theme of the conference, they told me. आणि प्रार्थना या कॉन्फरन्सची हीच थीम आहे. Praise the Lord. आमेन. How many of you listening? We किती लोक close. ऐकताय? There was a man called Job. योब नावाचा हा एक व्यक्ती होता. There was a man called Job. योब नावाचा हा एक व्यक्ती होता. Listen, ऐका, you know the devil came against him. सैतान त्याच्या विरोधात आला. But do you know what was attacked first? माहितीये पहिला हमला त्याच्या जीवनावर कशावरती झाला? It was on the animals. सर्व जे जनावर होते ना त्यांच्यावरती. Satan came, took away the animals. पहिला सैतान आला आणि सगळ्या जनावरांना घेऊन The गेला. sheep, सर्व जे मेंढर the bulls, आणि सर्व जे बैल, everything. सर्व He took those. सैतानाने ते Before the sickness could come. आजार पण येण्याच्या आधी. Hello. ऐकताय सगळेजण? Before the servants could die. आणि जे सेवक होते, चाकर होते ते मरण्याच्या आधी. Before Job could fall sick. आणि योब आजारी पडण्याआधी What happened was, काय झालं? the enemy took the animals. सैतानाने जे जनावर होती ना ती नेली. Now the question is, प्रश्न हा आहे, why did Satan take away the animals? सैतानाने पहिली जनावर का नेली? He was an Old Testament man. तो एक जुन्या करारातील व्यक्ती होता. So he had to put a sacrifice on the altar. त्याला दरवेळेला प्रार्थनेच्या वेळेला वेदीवरती एक अर्पण He अर्पावं had to लागायचं. offer the blood sacrifice. त्याला ते रक्ताचं अर्पण अर्पावं लागायचं. But now पण आता the animals were gone. जर जनावरच नाहीयेत, How could Job worship God? मग योब आराधना कशी करणार? Come on. समजत आहे? So Satan took away his ability to worship God and pray. सैतानाने त्याची जी कुवत होती, क्षमता होती, आराधना करण्याची ती क्षमता काढून He could घेतली. not come into the presence of God तो now देवाच्या सानिध्यात आता येऊ शकत because the नाही. blood was not there. कारण की रक्त नव्हता. But today परंतु आज we don't have to fear that आपल्याला त्या गोष्टीची भय बाळगण्याची because the गरज नाही. blood has been shed कारण की ते रक्त वाहण्यात आलेलं आहे. and we have a way in the presence of God. आणि आपल्याकडे एक मार्ग आहे देवाच्या You सानिध्यात can येण्याचा. say, Father. तुम्ही म्हणू शकता हे पित्या. Somebody shout, Father. कोणीतरी म्हणा पिता. In the name of Michael. मायकलच्या नावामध्ये. किसी ने चिल्लाया भी होगा Michael. Hallelujah. कोणीतरी बोलले पण असतील. Okay, let's try it again. पुन्हा एकदा बोलूयात. Say, Father. म्हणा पिता. In the name of Atul. कोण अतुल बोलला? दोन लोक अतुल बोलले. कोणीतरी बोललं वाटतं. Praise the Lord. आमेन. The moment you say in the name of Jesus, ज्या क्षणी तुम्ही म्हणता येशूच्या नावात, all the angels move aside. सगळे स्वर्गदूत हल्लायला चालू करतात. बोले यीशु का बेटा आया है, सीधा अंदर जा. Hallelujah. येशूचा मुलगा आलाय, तुझा प्रवेश डायरेक्ट आतून दे. That is the privilege we have. ही सौभाग्य आपल्याला मिळालेलं आहे. Church, चर्च, today I want to tell you, आज मला तुम्हाला सांगायचंय, I'm going to pray now. आता आपल्याला प्रार्थना करायची And for the next 1 minute, just 1 minute, आणि पुढचा 1 मिनिट किसी को देखेंगे नहीं. कोणाला पाहणार नाही. The first point, पहिला मुद्दा, Hezekiah हिजकिया opened the doors of the temple. त्याने मंदिराचे दरवाजे उघडले He repaired the house of the Lord. आणि देवाचं जे मंदिर आहे ना त्याची दुरुस्ती त्याने In केली. the same way, त्याच रीतीने let's prioritize prayer. आपण प्रार्थनेला प्राधान्य देऊ. Some things must have to move here and there. काही गोष्टी आहेत की ज्याची हालचाल झाली पाहिजे. Second, we saw Ahaz. आपण दुसरं पाहिलं आहात, Complete contrast to तो Hezekiah. हेजकियाच्या एकदम विरुद्ध होता. Third point, तिसरा we saw Hezekiah. आपण योब पाहिला. This man, हा हिजकिया wherever he went, जिथे कुठे गेला he prospered. तो तिथं The Lord समृद्ध. was with him. देव त्याच्या बरोबर होता He even got an extension for his life. आणि त्याच्या जीवनासाठी त्याला एक्सटेन्शन पण मिळालं. Next, we saw आणि मग आपण पाहिलं Daniel. दानियल. It even at the great cost, आणि जरी त्याला मोठी किंमत चुकावं लागायची he still said, तरी तो म्हटला, I will pray. मी प्रार्थना I will pray. मी प्रार्थना I will pray. मी प्रार्थना करणार. And lastly, आणि शेवटी we saw how the devil, before he can bring sickness, before he can bring poverty, he tries to steal your prayer life. आणि पाहिलं आपण योबाच्या जीवनाद्वारे की सैतान गरिबी आणण्याच्या आधी कसं तुमच्या प्रार्थनेचं जीवन चोरू इच्छित. Before he can destroy your marriage, तुमच्या परिवाराला वैवाहिक जीवनाला संपवण्याच्या आधी कसं तो तुमच्या he प्रार्थनेचं जीवन, attacks, he steals your prayer life. तुमच्या प्रार्थनेचं जे जीवन आहे ना त्याला तो चोरतो. So don't allow him to do that. आणि म्हणून सैतानाला ती गोष्ट करण्याची परवानगी देऊ नका. How many listening right now? किती If लोकांना you can समजत? hold this, जर तुम्ही ही गोष्ट धरून ठेवली, everything will fall in मग place. सगळं काही व्यवस्थित होईल तुमच्या जीवनामध्ये. आमेन. Hallelujah. हालेलुया.